नमस्कार, मी अनिकेत देशमुख आणि आज आपला आहे लेग डे. तर लेग डे इज द व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला माहीतच असेल, लेग डे घेतलं की करमत नाही, मन लागत नाही. लेग डेची क्रेविंग्सच वेगळी आहे. तुम्हाला माहीतच असेल की लेग डे किती महत्त्वाचा असतो. लेग डे जर केला नाही ना, असं वाटतं वर्कआउटमध्ये काहीतरी कमी आहे. आणि लेग डे केला की भारी वाटतं. सो सगळ्यात आधी वॉर्मअप करतो. तर आय गेस हा अँगल मला परफेक्ट वाईड आहे. शंभर किलो लोड आहे. खूप दिवसांनी घेतोय. तरी पाहू. स्क्वॉट्स घेताना नेहमी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, जी आहे की तुमचं सगळ्यात पहिले फॉर्म आणि टेक्निक. नंबर 2वर येईल तुमची रेंज ऑफ मोशन. तुम्ही किती डीप स्क्वॉट मारताय हे पण तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही खूप हेवी स्क्वॉट घेताय आणि त्यामध्ये रेंज ऑफ मोशनच नसेल तर ते काही उपयोगाचं नाही. म्हणून फॉर्म, टेक्निक, रेंज ऑफ मोशन. आणि जेव्हा तुम्ही हेवी वेट जेव्हा कॅरी करता बॉडीवर, तेव्हा ऑलवेज रिमेंबर स्लो डाऊन अँड स्पीड अप. खाली जाताना नेहमी हळू जायचं आणि वर लिफ्ट करताना ऑलवेज पुश युअर राईट. रॉकेटसारखं. रॉकेट कसं एकदम फोर्स लावतो पूर्ण वरती जायसाठी, तसं वरती जाताना पूर्ण फोर्स लावा. पण जेव्हा तुम्ही वेटला खाली घेऊन जाता, फार स्लोली रिलीज करत करत वेटला कॅरी करत घेऊन गेलं पाहिजे. तर चालते, घेऊया सेट. शाबाश. भारी वाटलं. तर आता बारवर 110 kg वजन आहे आणि 110 kg खूप वर्षांनीच म्हटलं तरी चालतंय घेतला. तर बघू आता चॅम्पियनकडनं 110 जाते की नाही. शाबाश. वन. येस. तर आता 120 किलो लोड केला आहे आणि 120 किलो खूप वर्षाने मारतोय. बघू जातं की नाही. Yes! Shabash!